भारतानं पाकिस्तानशी असलेल्या राजनैतिक संबंधांवर घातलेल्या निर्बंधानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली। या बैठकीत भारतानं केलेल्या घोषणा एकतर्फी, अन्याय्य आणि राजकीय हेतूनं केल्या असल्याचा आरोप करण्यात आला। भारत आणि पाकिस्तान दरम्यान काश्मीर हा आजही न सुटलेला प्रश्न आहे आणि पाकिस्तान काश्मीरी जनतेच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देतो असा ठराव या बैठकीत करण्यात आला। वक्फ कायद्याद्वारे भारत पाकिस्तानातल्या मुसलमानांवर अन्याय करत असल्याचा आरोप पाकिस्ताननं केला आहे। भारताच्या सर्व घोषणांचा निषेध या बैठकीत करण्यात आला। सिंधू करार स्थगित करण्याची भूमिका पाकिस्तानवर अन्याय करणारी आहे असं या बैठकीत म्हटलं गेलं। पाकिस्ताननेही वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला असून भारतीय नागरिकांना मिळणारा व्हिसा रद्द केला आहे। भारतीयांना तात्काळ मायदेशी परत जाण्याचे निर्देश दिले आहेत। भारतीय उच्चालयाबद्दल भारतानं लावलेले निर्बंध पाकिस्ताननेही लागू केले आहेत। भारतासोबत कुठलाही व्यापार होणार नाही, तसंच भारतासोबतची विमानसेवाही बंद करण्यात आली आहे असं पाकिस्ताननं जाहीर केलं। यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात।